त्याग, समर्पण व निस्वार्थ सेवेचे दुसरे नाव म्हणजे श्री नंदकुमारजी गादेवार. महाराष्ट्रातील आर्यवैश्य समाज बांधवांची शिखन संस्था म्हणून महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा ओळखली जाते. या संस्थेचे मागील 14 वर्षांपासून अध्यक्ष असलेले श्री नंदकुमार दत्तात्रय गादेवार यांनी नुकतीच वयाची 61 वर्ष पूर्ण केली. या निमित्त नांदेड येथे त्यांचा दिनांक 4 जानेवारी रविवारी भव्य सत्कार सोहळा नांदेड येथील वासवी भवन येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्री नंदकुमारजी गादेवार यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा. आज महाराष्ट्रात नव्हे तर ज्या राज्यात आर्यवैश्य समाज आहे त्या प्रत्येक ठिकाणी श्री नंदकुमारजी गादेवार यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. सर्व समाज बांधव त्यांना प्रेमाने नंदूभाऊ म्हणून संबोधतात. हडोळतीसारख्या लहान गावातून पुणे येथील एक यशस्वी उद्योजक म्हणून झालेला त्यांचा जीवन प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. महासभेचे अध्यक्ष म्हणून श्री नंदकुमार गादेवार यांचा 14 वर्षाचा कार्यकाळ हा तसा अल्पकाळ आहे. महासभेचा 43 वर्षाचा इतिहास पाहिला तर महासभेत झालेला बदल, वाढलेले संघटन, नवनवीन योजना, कामाची वाढलेली गती, धाडसी निर्णय, राज्याबाहेर निर्माण झालेली महासभेची ओळख, राष्ट्रीय कार्यात योगदान देणारे उपक्रम ठळकपणे दिसतात. नंदूभाऊंनी महासभेच्या माध्यमातून समस्त आर्यवैश्य समाज बांधवांना आत्मविश्वास, पद, प्रतिष्ठा मिळवून दिली. नांदेड येथे समाजासाठी वासवी भवनची भव्य वास्तू उभी केली. येथेच कुलस्वामिनी वासवी मातेचे मंदिर उभारले. त्यांच्या कार्याचा धडाका येथेच थांबला नाही, तर त्यांनी अनेक समाज बांधवांना कायमस्वरूपी नोकरी दिली. गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना महासभेच्या माध्यमातून शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप करून शिक्षण पूर्ण करण्याची सोय केली. समाजातील निराधार, विधवा महिलांसाठी पिठाची गिरणी, शिलाई मशीन वाटप करण्याचे उपक्रम राबविले. सर्व जाती धर्माच्या रुग्णांसाठी वासवी चॅरिटेबल हॉस्पिटलची सुरुवात केली. गावागावात समाज संघटन केले. चोरी, खून, दरोडा अशा अन्याय अत्याचार प्रसंगी ठामपणे समाजाच्या पाठीशी उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. शासकीय योजनांना सहकार्य करणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये जवळपास 12,000 वृक्ष लागवड व रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून जवळपास 5,000 बॉटल रक्त संकलन केले आहे. कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीप्रसंगी महासभेने केलेले सेवा कार्य आजही समाज बांधवांच्या लक्षात आहे. सामाजिक कार्यासाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला. समाज बांधवांच्या आर्थिक मदतीसाठी वासवी माता पतसंस्थेचा लवकरच शुभारंभ होत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाज बांधवांचे स्वप्न असलेल्या तिरुपती येथील 1 एकर जागेत भव्य दिव्य भक्त निवास बांधकामाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात जवळपास 20 जिल्हा कार्यकारिणी स्थापन केलेले आहेत. समाजाला मोठी स्वप्न दाखवून ती पूर्ण करण्यासाठी अखंडित मेहनत करणे या त्यांच्या गुणधर्मामुळे आज एक मजबूत संघटन उभे राहिले आहे. सामाजिक कार्य करताना कुणालाही न दुखावता अडचणीतून मार्ग काढण्याची त्यांची हतोटी विलक्षण आहे. आजपर्यंत कुणाही समाज बांधवाला रागावले अथवा दुखावल्याचे उदाहरण नाही. सामाजिक कार्यासाठी कुटुंब व व्यवसाय याकडे दुर्लक्ष करून हाकेला धावून जाणारा नेता म्हणून आज त्यांची ओळख झाली आहे. शिर्डी, तिरुपती, पंढरपूर व नियोजित अयोध्या येथील समाज बांधवांचे अधिवेशन म्हणजे त्यांच्या संघटन कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सामाजिक बांधिलकी, समाजाप्रती असलेली तळमळ, समाजावर असलेले प्रेम, निस्वार्थ भाव, तन मन धन अर्पून काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच त्यांना अध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑल इंडिया आर्यवैश्य महासभा, कोषाध्यक्ष श्री काशी अन्नपूर्णा वासवी आर्यवैश्य वृद्धाश्रम व नित्य अन्न सत्रम, आंध्र प्रदेशातील आर्यवैश्य समाज बांधवांचे तीर्थक्षेत्र असलेल्या वासवी कन्यका मंदिर पेनुगोंडा येथे संचालक, श्री संत साधू महाराज सेवा समिती पंढरपूर, सल्लागार सदस्य नगरेश्वर देवालय पुणे सदस्य, शंकर महाराज कंधारकर संस्थान उदगीर, अध्यक्ष आर्य वैश्य समाज वधूवर परिचय मेळावा पुणे या विविध पदांवर काम करण्याची संधी प्राप्त झाली. तसेच त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार झाला आहे. तसेच सन 2019 मध्ये शुभराम ट्रस्ट बेंगलोरतर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, गादेवार परिवारातर्फे गादेवार रत्न पुरस्कार, नगरेश्वर देवालय पुणेतर्फे समाजभूषण पुरस्कार, रोटरी क्लबचा रोटरी सर्वोच्च सन्मान पुरस्कार,
2022चा स्व गंगाधररावजी पांपटवार स्मरणार्थ जीवन गौरव पुरस्कार व इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. हे महान कार्य पार पाडताना आपल्या अर्धांगिनी सौ राजश्री गादेवार व कुटुंबातील सर्व सदस्यांची बहुमोल अशी साथ सदैव लाभली आहे. त्यामुळे सगळीकडून एकच आवाज येत आहे, कहो दिल से नंदू भाऊ फिरसे. वेळप्रसंगी पदरमोड करून दुःखात धावून येणारा लोकप्रिय नेता म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केलेल्या श्री नंदकुमारजी गादेवार यांना या शुभदिनी दीर्घायुष्य लाभून अधिकाधिक आपणाकडून समाजोन्नती आणि आर्य वैश्य विकास चळवळीत बहुमोल कार्य घडो अशी माता वासवी चरणी तमाम समाज बांधवांच्या वतीने विनम्र प्रार्थना. जय वासवी, जय रंगनाथ. लेखन डॉक्टर अनिल मुगुटकर. संकलन किरण मुक्कावार. राज्य प्रसिद्धी प्रमुख आर्य वैश्य महासभा.